हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी आणि तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज घेणार आहे मी किचन क्लिनिंग करायला. आता महिना झाला मी किचनची काही डीप क्लिनिंग केली नाही आणि तुम्हाला दाखवते. मी इतकं जास्त खराब झालं आहे ना, आता हवातून वारातून आहे त्याच्यामुळे तर खूपच जास्त झालेला आहे. म्हणून म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर ते करून घ्यावं, कारण परत पाऊस आल्यावर ना भांडे वगैरे वाळत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो आणि पाण्याचा सुद्धा असं चिकट चिकट होऊन जातो. म्हणून म्हटलं हे आधी करून घ्यावं, परत एका महिन्याने ते करायला येतं. चला तर मग कामाला लागू. तुम्ही बघू शकता, मी एक महिन्या आधीच, बरोबर इथून एक महिन्या आधीच हे क्लीन केले होते, म्हणजे पेपर बदलवून घेतले होते आणि किती घाण झालेले आहे. ही माझी फेवरेट ट्रॅक, हिच्यामुळे ना मला खूप मदत होते. असे छोट्या छोट्या गोष्टी खूप साऱ्या इथं बसून जातात. इथे तुपाचा डब्बा असतो जो मी आता घासायला काढलेला आहे. बऱ्याचशा गोष्टीने मी काही खालं झालं की मी घासून ठेवून देत असते, पण काही गोष्टी असतात ज्या नाही होत लवकर खाली, तर ते मग असं खराब होते. तर हे क्लीन करून घेते, पेपर बदलवून घेते सर्व आणि मग भेटते तुम्हाला. डबे पण घाण झालेले आहेत, ते पण क्लीन करून घ्यायचे आहे. याला छान पुसून वगैरे टाकते किंवा मग घासूनच टाकते आणि पेपरसुद्धा बदलवून घेते, कारण याच्यावर खूप धूळ बसलेली आहे. आता हे तुम्ही बघू शकता, मी इथे निरम्याचं पाणी करून घेतलेलं आहे. या निरम्याच्या पाण्याने ना एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा, थोडंसं कापड, आणि त्याने मी रॅक क्लीन करून घेणार आहे. सोबतच ओल्या कपड्याने पुसून घेते, कारण एवढी मोठी रॅक तर मला काढायला काही परवडणार नाही. बघू शकता, माझी क्लिनिंग झालेली आहे सर्व, मस्तपैकी चकाचक झालं आहे सर्व. व्यवस्थित लावून घेतलं आहे मी. झाली बाबा एकदाची किचनची टीप क्लीन. दर महिन्याला ना माझं हे काम निघत असतं. आणि आता ना जून महिना सुरू आहे आणि जून महिन्यामध्ये ना इतकं जास्त हवा धुवून वारा धुवून असतं, तर धूळ जरा जास्तच बसतो. म्हणून ना कधी कधी एका महिन्याच्या आतच हे सर्व करावं लागतं, नाही का. आता थोडेसे वरचे माझे डबे वगैरे राहिलेले आहेत, ते मला उद्या वगैरे करून घेता येईल, कारण विषय असा आहे की विठू छोटं असल्यामुळं ना काही गोष्टी एका दिवशी होत नाही माझ्या. थोडं त्याला ही वेळ द्यावं लागते आणि थोडं थोडं एक एक दिवस असं करावं लागतं. आता मी डाळ भाजी भात लावलेला आहे, आता संध्याकाळचा स्वयंपाक आटपून घेते. बाकी असा गेला आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.